नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेला निघालो आहोत आपण बुद्ध लेणी पाहण्यासाठी. तर चला माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो मी आज बुद्ध लेणी. बुद्ध लेणीच्या जवळ आल्यावर आपण घेतला चहासाठी ब्रेक. तर तिथे आपल्याला भेटली एक काळी पिवळी लाल पांढरी काळी मांजर. तिला पाहून चहा पिल्याच्या नंतर आपण निघालोत बुद्ध लेणीच्या दिशे. बुद्ध लेणीच्या वरती आल्यावरती मेडलला आल्यावरती तिथं होतं तिकीट घर, आणि तिकीट घराचं प्राईस होतं पर पर्सन 25 रुपये आणि फॉरेनरसाठी होतं 300 रुपये. तर आणि तिकीट घेतलं आम्ही आणि वरती निघालो बुद्ध लेणी पाहण्यासाठी. तिथे खूप सारे लोक पण आले होते आज संडे असल्यामुळे, आणि आम्ही निघालोत बुद्ध लेणीकडे. वरी पाहू शकता तुम्ही की खूप गर्दी होती. गर्दीमध्ये पाहत पाहत आम्ही निघालोत वरती, आणि खाली धबधबा चालू होता. तर धबधब्यामध्ये पण लोक खेळत होते पाणी. त्यानंतर वरून तुम्ही पाहू शकता धबधब्याच. त्यानंतर समोर निघालोत आम्ही. समोर निघाल्याच्या नंतर तिथे मला दिसला डॉगेश भाई, जो की मस्त निवांत झोपलेला होता. त्याला पाहून मलाही झोप आली. त्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता मुलं हे धबधब्याच्या खाली बसून फोटोशूट करत होते. तर आम्ही समोर आलोत, आणि समोर इथं पहा तुम्ही. तर आम्ही समोर आलोत, आणि समोर एक ठिकाणी आम्ही स्पॉट पाहिला जिथे आम्ही बसू शकतो. तर तिथे आम्ही थोडंसं थांबलोत, बसलोत, आणि त्यानंतर तिथून व्ह्यू पाहू शकता तुम्ही निसर्गाचा, जो की खूप आज पाऊस ढगाळ वातावरण असल्यामुळे खूप मस्त व्ह्यू होता. त्यानंतर आम्ही तिथे बसून फुटाणे खाल्ले, वटाणे खाल्ले आणि शेंगदाणे खाल्ले. बाकी व्हिडिओमध्ये नाही आहे, तुम्ही फक्त वटाणे पाहू शकता. त्यानंतर तिथून आम्ही निघालोत मतमध्ये बुद्ध लेणी क्रमांक 3मध्ये, जी की खूप मस्त बुद्ध लेणी आहे, ज्यामध्ये आम्ही निघालोत बघण्यासाठी. आत आल्यावरती खूप अंधार होता. मोबाईलची टॉर्च लावली आणि टॉर्चमध्ये आम्ही बुद्ध लेणीमध्ये पाहिले. तिथे आम्हाला दिसले गौतम बुद्ध ध्यान करत असतानाची मूर्ती. तिला पाहून असं वाटलं आपणही ध्यान करायला पाहिजे. मूर्ती पाहून झाल्यानंतर तुम्ही बाहेर बघू शकता कोरीव काम किती मस्त केलेलं आहे. तर तुम्ही पण या एकदा बुद्ध लेणी पाहण्यासाठी. खरंच खूप मस्त आहे बघण्यासारखी बुद्ध लेणी. तर आम्ही नंतर बाहेर बसण्यापेक्षा तिथेच आतमध्ये बसलो होतो. गप्पा करत होतो इकडल्या तिकडल्या.